गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. बेनामी संपत्तीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. ड्रायव्हर नोकऱ्यांच्या नावावरील मालमत्ताही जप्त होणार. देशभरातील बेनामी व्यवहारांद्वारे काळा पैसा लपवणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ड्रायव्हर नोकर नातेवाईक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या नावावर खरेदी करण्यात आलेली मालमत्ता सरकार जप्त करू शकते, अशा ऐतिहासिक आणि कठोर निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निर्णयामुळे आयकर विभाग आणि अंमलबजावणी यंत्रणांना अनेक वर्षापूर्वीच्या संशयास्पद व्यवहारांची पुन्हा चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर 2016 पूर्वी इतरांच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनी, फ्लॅट, बंगले आणि इतर मालमत्तांवरही कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यात 2016 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचे स्पष्टीकरण देताना म्हटले की तपास आणि मालमत्ता जप्तीशी संबंधित तरतुदी जुन्या प्रकरणांनाही लागू करता येतील, मात्र सुधारित कायद्यातील 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा मागील तारखेपासून लागू होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वीच्या कायद्यानुसार अशा प्रकरणात कमाल 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद होती. मात्र आता बेनामी व्यवहार सिद्ध झाल्यास संबंधित मालमत्ता जप्त करण्यासोबतच बाजार मूल्याच्या 25% दंड आकारला जाऊ शकतो. न्यायालयाने मृत्यूपत्र किंवा वारसा हक्काच्या आधारे बेनामी मालमत्ता कायदेशीर करण्याच्या प्रयत्नांनाही स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मालमत्ता प्रत्यक्षात बेनामी असल्याचे सिद्ध झाल्यास मृत्यूपत्राच्या आधारावर मालकी हक्क मान्य केला जाणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. तज्ञांच्या मते या निर्णयामुळे आता 2 ते 3 दशकांपूर्वीचे संशयास्पद व्यवहारही पुन्हा उघडेल जाऊ शकतात. फक्त कागदपत्रे नव्हे तर प्रत्यक्ष मालकी आणि पैशाचा स्रोत यांचाही तपास होणार आहे. हे प्रकरण मंजुळा आणि इतर विरुद्ध DA श्रीनिवास या खटल्याशी संबंधित असून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित दावा फेटाळत सरकारला 8 आठवड्यांच्या आत मालमत्तेचा ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत. अशाच धडाकेबाज सत्य आणि निर्भीड बातम्यांसाठी गुन्हे शोध न्यूज नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.